मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत ठरलं तर मगचा फुल एपिसोड. तर चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलं की काव्या, भूमी आणि सखी या तिघी जणी मिळून नागराजकडून तो व्हिडिओ हस्तगत करून घेतात. तोच व्हिडिओ अर्जुन काव्याला मागतो आणि काव्या म्हणते मी भूमिताईच्या मोबाईलवर सेंड करते हां. तो व्हिडिओ पाहून सगळ्यांना काळजी तर वाटतेच, धक्का पण खूप मोठा बसतो. कारण सुमन काकूला बांधून ठेवलेलं असतं, तोंडामध्ये बोळा कोंबलेला असतो आणि सायली म्हणते म्हणजे आपला शक खरा ठरला तर म्हणजे सुमन काकू नागराज काकाच्याच ताब्यामध्ये आहेत. त्यावर अर्जुन म्हणतो आता सुमन काकू सापडली म्हणूनच समज. आणि लगेच अर्जुन इन्स्पेक्टर सावंतला फोन लावतो आणि म्हणतो की नागराज किल्लेदारांचं 2-3 दिवसाखालचं सगळं लोकेशन रिपोर्ट मला पाहिजेत आणि तेही लवकरात लवकर. थँक्यू म्हणून फोन ठेवून देतो आणि सगळेजण एकमेकीच्या तोंडाकडे खूप काळजीने पाहत असतात. आणि इकडे नागराज काका सुमन काकूकडे जातो, तिचे हात तोंड धुवून सगळं सोडतो आणि म्हणतो तुझ्यासाठी वडापाव आणलाय, तो खाऊन घे. नागराज पाण्याची बॉटल घेऊन येतो आणि सुमनला म्हणतो हे काय, तू खाल्लं का नाहीयेस? आणि रागामध्ये सुमन काकू तो वडापाव फेकून देतात आणि म्हणतात तुमच्या हातचं खाण्यापेक्षा ना मी विष खाल्लेलं परवडेल मला. सुमन काकू पुढे म्हणते तसंही तुमच्यासारख्या नीच माणसाची बायको म्हणून जगण्यापेक्षा मेलेलं बरं. फेकलेला वडापाव उचलत नागराज म्हणतो तुझी ही इच्छा कधीही मी पूर्ण करू शकतो सुमन, पण तरीही मी तुला जिवंत ठेवलं हे तुझं नशीब समज. त्यावर सुमन काकू म्हणते मारा ना, वाट कसली बघताय? हे ऐकून नागराज काकाला खूप राग येतो आणि रागामध्ये तिच्या तोंडामध्ये गोळा कोंबत तिला म्हणतो हे तू नाही ठरवायचा, ते मी ठरवणार. आणि हा जो तुझा अति शहाणपणा आहे ना, तो तुला त्रास देतो आणि त्याच्यामुळेच हा शहाणपणा झालाय. तू अशी नव्हतीस सुमन, मी जो बोलायचो तो गपचूप ऐकायचीस, नजर सुद्धा वर करून बघायचे नाहीस. मग हे का झालं, कशामुळे झालं हे सगळं मला माहिती आहे आणि कोणामुळे झालं हे पण मला माहिती आहे. त्या सायलीमुळे ना, तिनं शिकवलं ना तुला प्रतिकार करायचं. आणि त्यावर सुमन म्हणते खरंय ना, तिच्यामुळे तर मला सगळं कळालं, तुमचं खरं रूप माझ्या समोर आलं, किळसवाना चेहरा माझ्या पुढे आला. हे ऐकून नागराजला राग येतो आणि तो म्हणतो शांत बस, शांत बस. आणि इकडे आता सगळेजण व्हिडिओ बघून नागराज काकाला शोधत येतात. सायली म्हणते नागराज काका कुठे गेले? त्यावर भूमी म्हणते इथंच होते ते. अर्जुन म्हणतो सुमन काकू जिथे आहे तिथे गेला असेल का तो? नागराज काका गुडघे टेकून सुमन पुढे बसतात आणि म्हणतात सुमन गप, सुमन गप. आणि ते त्यांना हातसुद्धा लावू देत नाही. नागराज काका पुढे म्हणतो तू जे बघायला नको होतंस ते तू बघितलंस, तू आलीस माझा पाठलाग करत. जे ऐकायला नको होतं ते ऐकलंयस तू. चरबी आहे ना चरबी, ही चरबी घात करते तुझा. नागराजला सुमनबद्दल थोडासा सॉफ्ट कॉर्नर वाटतो आणि तो तिला म्हणतो तू मला जर वचन दिलंस, तू आरडाओरडा करणार नाहीस, हे कोणाला सांगणार नाहीस, तर मी तुला सोडून देतो, मी तुला जिवंत ठेवू शकतो. त्यावर सुमन काकू डोळे वाटारू त्याच्याकडे पाहते. नागराज पुढे म्हणतो नवरा आहे मी तुझा, शेवटी कसंही केलं तरी थोडी तरी दया मी दाखवूच शकतो. त्यावर सुमन काकू म्हणते थुंकते मी तुमच्या दयेवर, आता मी लोकांना ओरडू सांगणार तुम्ही काय लायकीचे आहात. आता गप्प राहून मी तुमच्या कारस्थानाचा भाग होणार नाहीये. नागराज पण तेवढ्याच रागाने उठतो. सुमन काकूच्या तोंडात बोळा कोंबतो आणि म्हणतो मर मग. आणि तेवढ्यातच महिपतच्या माणसाचा बाहेरून आवाज येतो ओ नागराज साहेब. आणि हा लगेच म्हणतो हा आलो. आणि सुमन काकूला तसाच ठेवून तो बाहेर जातो. नागराज बाहेर येतो आणि त्या माणसाला म्हणतो काय रे, कशाला बोलतोयस? आणि तो माणूस म्हणतो ओ नागराज साहेब, या कामाचे तुम्ही आम्हाला पैसे दिले नाहीत. तो माणूस पुढे म्हणतो तुम्ही म्हणाले होतेत ना पैसे देतो म्हणून. त्यावर नागराज म्हणतो हा म्हणालो होतो, इथं माझ्या डोक्याचं भज झाले आणि त्यात तुला आत्ताच पैसे हवेत. जेवढे पैसे हवेत तेवढे देणार आहे मी. आणि इकडे सखे पूर्ण आजीला म्हणते बरं पूर्ण आजी निघतो हा आम्ही. आणि त्यावर पूर्ण आजी म्हणते गुणी मुली आहात तुम्ही, आज संक्रांत असून, तुमची पहिली संक्रांत असून तुम्ही तुमच्या मैत्रिणीसाठी आलात. भूमी सायलीला म्हणते सायली येतो हा आम्ही, खरंच खूप छान वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून. सायली भूमीच्या जवळ येते, तिच्या गळ्याला लागते आणि म्हणते फोन करत राहा. आणि भूमी म्हणते हो तू पण काळजी घे. काव्या सखी सुद्धा भूमीच्या गळ्याला पडतात आणि ह्या तिघी जणी सगळ्यांना टाटा बाय करून तिथून निघून जातात. आणि इकडे नागराज बाहेर माणसांना बोलत असतो आणि सुमन विचार करत रडत असते. अचानक सुमनची नजर एका मोबाईलवर जाते. ती हात लांबून पाहते आणि म्हणते हा तर माझाच मोबाईल आहे. आणि तू मोबाईल घेण्याचा प्रयत्न करते. वेंदळी सुमन. मोबाईल घेत असताना पाण्याची बॉटल खाली पडते. त्या आवाजाने नागराज आतमध्ये जातो. नागराजला पाहून सुमन खूप घाबरते आणि तोही गप्प असतो आणि तीही गप्प असते. गपचूप तिच्या हातातला बोळा घेतो आणि तिच्या तोंडामध्ये कोंबतो. सुमन काकूचे हात बांधतो आणि तिला इशाऱ्याने म्हणतो तो मोबाईल दे. आणि ही पदराखाली लपवून ठेवलेला मोबाईल त्याला दाखवते. तिच्या हाताने नकळतपणे तो मोबाईल ऑन झालेला असतो आणि तो मोबाईल घेऊन नागराज मोबाईल ऑफ करतो. नागराज मोबाईल घेतो आणि जेवढा जोर आहे तेवढा जोर त्या बोळ्यावर काढतो. जितकं शक्य होईल बोळा तिच्या तोंडामध्ये कोंबतो आणि सुमन काकू फक्त रडत असते.
आणि इकडे इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला फोन करून सांगतात की सुमन किल्लेदारांचं लोकेशन ऑन झाले. थोड्या वेळासाठी त्यांचा फोन ऑन झाला होता, तेवढंच आपल्याला पुरेसं होतं. अर्जुन इन्स्पेक्टर सावंतला म्हणतो ते लोकेशन मिळालं की मला लगेच पाठवा. बाय म्हणून अर्जुन लगेच फोन ठेवून देतो. फोन झाल्याच्या नंतर अर्जुन सायलीला हळूचकून बोलून घेतो आणि सांगतो की इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आला होता. काही सेकंदासाठी सुमन काकूचा मोबाईल ऑन झाला होता आणि त्यांना ते लोकेशन मिळाले. मी पटकन जाऊन येतो. त्यावर सुमन म्हणते, वेडे आहात का? पाठीमागे मी नव्हते तुमच्याबरोबर तर कसं झालं होतं? ते काय नाही, मी तुम्हाला असं एकट्याला जाऊ देणार नाही, मी पण येणार तुमच्यासोबत. अर्जुन म्हणतो फंक्शन चालू आहे घरात, तू कशी येणार? त्यावर सायली म्हणते संपायला आलंय. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, पण घरामध्ये कोणाला काहीच सांगायचं नाही. त्यावर सायली म्हणते मी कोणाला काय सांगणार आहे हो? आणि अर्जुन म्हणतो बरं चल. आणि सायली म्हणते थांबा जरा. सायली बॅग म्हणजे पर्स घेऊन तिची खाली येते आणि कल्पना काकूला म्हणते आई मी मार्केटमध्ये जाऊन आले हा, मिरची रोज परुजवली होती ना ती संपत आली आहे, मी थोडीफार दुसरी घेऊन येते. त्यावर कल्पना म्हणते अगं मग विमल जाईन ना, तू कशाला जातेस? त्यावर सायली म्हणते आई नको ना, मी जाऊन पटकन घेऊन येते असं म्हणते आणि ती पटकन बाहेर निघून जाते. आणि प्रिया इकडे अश्विनचं डोकं खात असते. ती म्हणते त्या सायली अर्जुनच्या संक्रांतीचा किती गाजावाजा करतायत बघितलंच ना. आणि अर्जुन दवाखान्यामध्ये जायला तयार होत असतो. प्रिया म्हणते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं, त्याला करूनही आता 3 वर्षे झाली आहे आणि गेल्या वर्षी पण जे लग्न झालं ना ते सुद्धा सगळ्यांच्या मनाविरुद्ध झालं, पण तुझ्या घरचे सगळं सोयीने विसरतात. त्यावर अश्विन रिॲक्ट होऊन म्हणतो माझ्या घरचे? आणि प्रिया म्हणते म्हणजे आपल्या घरचे. प्रिया अश्विनला भुलवत म्हणते अरे माझंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे, म्हणून तर अशा गोष्टी मनाला लागतात ना. प्रिया अश्विनला म्हणते ही सुद्धा माझी पहिली संक्रांत आहे, पण मला साधं कोणी शुभेच्छा सुद्धा दिल्या नाहीत. त्यावर अश्विन म्हणतो हे जे संक्रांतीच्या शुभेच्छा वगैरे आहेत ना, हे सगळं सोशल मीडियाचं फॅट आहे. अर्जुन पुढे म्हणतो खरी रीत न फक्त हातावर तिळगुळ देण्याची आहे बस. त्यावर प्रिया म्हणते ते तरी कोणी दिलंय मला? तू गेलास रे बाहेर पतंग उडवायला, पण तेव्हा तरी कोणाच्या लक्षात आले का ही आपली पहिली संक्रांत आहे सांग? त्यावर अश्विन म्हणतो हे बघ तन्वी, मला नाही ह्या सगळ्या भानगडीमध्ये अडकायचं नाहीये. जेव्हा घरातले सगळे तुझ्या विरोधात जातात त्यावेळेस मी तुझ्याबरोबर स्टँड घेतो ना, मग हे असल्या कटकटी माझ्याजवळ नको करत जाऊस प्लीज. प्रिया अश्विनला विचारते तू आजही हॉस्पिटलला जाणार आहेस? त्यावर अश्विन म्हणतो आम्हाला डॉक्टर लोकांना नसते सुट्टी, आम्हाला उलट टेन्शन असतं की माझ्याने कुठे कट झालेले हात, कसली केस अशी नको यायला. सगळ्या रीतीभाती सांभाळायच्या असतात, तेही कोणाचंही नुकसान न करता. अश्विन तिथून निघून जातो आणि ही प्रिया स्वतःशीच म्हणते आमच्या पहिल्या संक्रांतीचं ह्या अश्विनला काही एक घेणं देणं नाहीये, एक साधा दागिना सुद्धा दिला नाही मला, मरू दे. आणि ह्या नागोबाचं काय, हा तिळाचे लाडू खात बसलाय की काय झालंय हे बघायलाच पाहिजे. आता सायली अर्जुन त्या लोकेशनवर येऊन पोचलेले असतात जिथे सुमन काकू असते. नागराज सुमनला बांधून करून सगळं बाहेर येतो आणि त्या माणसाला म्हणतो दार लावून ये, आणि 5 मिनिटाच्या अंतरावरच सायली अर्जुन असतात. नागराज त्या माणसाला म्हणतो पैसे पाहिजेत? अरे आधी काम करायला शिका ना धड. आणि बोलत बोलत नागराजच्या तोंडावर खरं येतो आणि तो म्हणतो माझी बा असं म्हणतो आणि पुढे शब्द सावरतो, म्हणतो आतली बाई पळून जाऊ नये ह्याची जरा दक्षता घ्या. त्या आतल्या बाई काही हालचाल करू लागली, ओरडू लागली तर मला लगेच कॉल करायचा, कळालं ना? परत महिपतचा माणूस नागराजला म्हणतो साहेब तेवढं पैशाचं. आणि नागराज चिडून म्हणतो देतो ना बाबा, परत तीच रेकॉर्डिंग चालू आहे तुझी, देतो म्हणलंय ना. आणि तिथूनच सायली आणि अर्जुन येतात. ते लोकेशन शोधत शोधत अगदी थोड्याच अंतरावर ते असतात. तेवढ्यामध्येच अर्जुनचा धक्का एका लाकडाला लागतो आणि तो खाली पडतो. त्या आवाजाने नागराज तिकडे पाहतो आणि हे दोघंजणही खाली बसतात. सायली अर्जुन खाली बसल्यामुळे नागराजला तिथे काही दिसत नाही. नागराज त्या माणसांना म्हणतो जास्त हापापल्यासारखं करू नका, कामं करा कामं, असं बोलतो आणि तो तिथून निघून जातो. त्या दोन्हीमधला एक म्हणतो चला चहा पिऊन येऊ आपण, आणि दुसरा म्हणतो नको रे बाबा, ते नागराज साहेब आले ना तर परत भडकतील आपल्यावर. आणि तो म्हणतो आता ते गेलेत आता कशाला येतील, चल, असं म्हणून ते दोघे जण तिथून निघून जातात. अर्जुन सायलीला म्हणतो लोकेशन तर इथलंच दाखवतंय. आणि सायली म्हणते हो ना, पण आपल्याला काहीच कसं भेटत नाही, आपण चुकीच्या जागी आलोय का? दोघंही 2 दिशेला निघून जातात. सायली अर्जुन दोघंही दोन विरुद्ध दिशेला बघत असतात. ह्या दरवाज्यातून बघ, तो दरवाजा उघड, पण त्यांना कुठे काहीच हाती लागत नाही. पूर्ण पत्राचं शेड असतं ते. आणि त्या आवाजाने सुमनच्या लक्षात येतं की कोणीतरी आलंय. सुमन काकूच्याही लक्षात येतं की बाहेर सायली आणि अर्जुन आहेत. सायली आणि अर्जुन एकमेकांसमोर येतात आणि म्हणतात कुठेच काही नाहीये, पण आतून सुमनला सगळं बाहेरचं जाणवत असतं. सुमन काकू थोडं एका छिद्रामधून डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत असतात, पण तिला काही दिसत नाही त्यावेळेला. आणि नंतर जरा आणखीन थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सायली आणि अर्जुन बाहेर दिसतात. सायली अर्जुनला पाहून सुमन काकूला खूप आनंद होतो आणि एक असं म्हणजे काय म्हणता येईल त्याला, असं एक बळ संचारल्यासारखं होतं. आणि ती अशी खुर्ची घेऊन दरवाजापर्यंत जाते आणि दरवाजाला लाथा मारते.
सायली अर्जुन आपापसात चर्चा करत असतात आणि ते म्हणतात की आपण चुकीच्या गलीमध्ये आलोय का, आपण पुढे जाऊन बघायचं का. पण सुमन काकूमधून सगळं ऐकत असते आणि ती आता घाबरते. तिला वाटतं आता ही मला सोडून चालले. ती अशी घाईघाईने खुर्ची ढकलत ढकलत कशी तरी दरवाजापर्यंत नेते आणि दरवाजावर जोर जोरात लाथा घालते. त्या आवाजाच्या दिशेनं दोघंही वळून पाहतात, पण दरवाजाला कुलूप लावलेलं असतं आणि सायली म्हणते दरवाजाला कुलूप आहे पण आवाज तर आतूनच येतोय. म्हणजे अर्जुन म्हणतो सुमन काकू आतमध्ये आहे. आणि इकडे पूर्ण आजी म्हणते चला संक्रांतीचा समारंभ तर पार पडला पण सुमन हवी होती. कल्पना म्हणते खरंय, मला तर 2-3 बायकांनी विचारलं सुद्धा सुमन कुठे, पण काय सांगणार ना. अस्मिता म्हणते ती स्वाती वहिनी सुद्धा सायलीची चौकशी करत होती पण ही मध्येच कुठे निघून गेली. आणि त्यावर कल्पना काकू म्हणते ती गेली मार्केटमध्ये रोपं आणायला, पण येवाने यायला पाहिजे होती. बायका निघून गेल्याच्या नंतर मग काय उपयोग आहे त्या रोपांचा. त्यावर रविराज म्हणतात सायली अर्जुन एकत्र गेलेत ना. त्यावर कल्पना काकू म्हणते हो. आणि रविराज काका म्हणतात कधी नाही ते एकत्र गेलेत, तेवढाच वेळ मिळालाय त्यांना, नाहीतर नेहमी आपल्या गारड्यात असतात. हसतात आणि म्हणतात येतील येतील, नका काळजी करू. त्यावर पूर्ण आजी म्हणते नाही, सायली हळदी कुंकू सोडून जाणार नाही. इतकी बेजबाबदार तर ती नाहीच आहे. पूर्ण आजी कल्पना काकूला म्हणतात तू सायलीला फोन कर आणि सांग की लगेच निघून ये. हे ऐकून कल्पना काकू फोन लगेच सायलीला लावतात आणि कानाला लावून म्हणतात ह्याचा फोन कनेक्टच नाही होते. प्रताप काका म्हणतात थांब मी अर्जुनला कॉल करतो. असं म्हणून ते अर्जुनला फोन लावतात आणि सांगतात की त्याचा पण नंबर लागत नाही. आणि इकडे अर्जुन सायली पटकन त्या दरवाजाकडे जातात आणि सायली आणि अर्जुन दोघंही सुमन काकूला म्हणतात सुमन काकू तुम्ही आतमध्ये आहात का. आणि तोंडात बोळा असल्यामुळे त्यांना बोलता येत नाही तरी पण हा हा म्हणून सांगतात. अर्जुन सायलीला म्हणतो आतमधून आवाज येतोय म्हणजे सुमन काकू आतच आहेत. आणि अर्जुन सुमन काकूला म्हणतो तू जरा साईडला हो, आम्ही दरवाजा तोडतोय. हे ऐकून सुमन काकू तिची खुर्ची बाजूला घेते. अर्जुन खांद्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला ते शक्य होत नाही. आणि सायली इकडे तिकडे पाहत असते म्हणजे लक्ष देत असते पण नेमकं ज्या जागेवर तिला पाहायचं असतं त्या जागेवर ते बघतच नाही. आणि पाठीमागून ते गुंड येतात. तो त्यांच्या लक्षामध्ये सगळा प्रकार येतो आणि एक गुंडा मोठं लाकूड सायलीच्या डोक्यात घालणार तोच अर्जुन हात त्या माणसाचा धरतो. आणि हे सगळं पाहून सायली खूप घाबरते. ते दोघं जण आणि अर्जुन एकटा, दोघा तिघांमध्ये खूप फायटिंग होते. अर्जुनला दोघांना अडवणं अशक्य होतं आणि सायलीची नजर खालच्या लाकडावर जाते आणि सायली ते लाकूड उचलून गुंड्याच्या डोक्यात घालते. त्या मारामारीमध्ये गुंड्याच्या खिशातून चावी पडते आणि सायली म्हणते अहो चावी. तो गुंडा आणि अर्जुन दोघंही खाली वागतात ती चावी घेण्यासाठी पण नेमकी चावी गुंड्याच्या हातात लागते आणि तो चावी घेऊन फेकून देतो. अर्जुन दोघांना मारून मारून बेशुद्ध करतो आणि सायली म्हणते यांचं काय आता. त्यावर अर्जुन म्हणतो या दोघांनाही लपवावं लागेल नाहीतर इथे कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम व्हायचा. अर्जुनला आता घालू घालू दरवाजा उघडतो. आणि मैत्रिणी आजचा एपिसोड त्याने इथंच संपवलाय. उद्याच्या भागामध्ये असं दाखवलंय की सायली सुमनला विचारते आता मला सांगा तुम्हाला इथं कोण घेऊन आले. आणि सुमन रडत रडत म्हणते आमचे हे, तेच मला इथे घेऊन आलेत. आणि त्यावर अर्जुन म्हणतो नागराज काका. आणि इकडे कुजबुज करत प्रिया नागराजच्या कानामध्ये म्हणते अर्जुन सायली हळदी कुंकाचा कार्यक्रम सोडून मध्येच निघून गेलेत आणि अजूनही परत आलेले नाहीयेत. हे ऐकून नागराजला धक्का बसतो. तेवढ्यात विमल म्हणते ते बघा दादा आणि वहिनी आले. आणि पूर्ण आजी म्हणतात काय रे कुठं होता तुम्ही, आम्ही केव्हाच झाले तुम्हाला कॉल करतोय. रविराज विचारतात काय रे तुम्ही दोघं जण कुठे गेला होतात. आणि ते दोघं जण एकमेकांकडे पाहतात आणि बाजूला होतात. आतमध्ये सुमन काकू असते. मैत्रिणी तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच करा. भेटूया आपण अशाच उद्याच्या फुल एपिसोडमध्ये.